नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. महाराष्ट्र मंदिर संस्थान समितीनं राज्य सरकारकडं तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिराच्या जमिनी संदर्भात एक तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीची दखल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली असून या देवीच्या जमिनी संदर्भात लवकरात लवकर चौकशी करून त्या चौकशीतून काय निष्पन्न होतं याचा अहवाल शासनाला सादर करण्याचे आदेश धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजारी यांना दिलेले आहे. जवळपास 4000 एकरहून अधिक जास्त जमीन निजामानं मंदिरासाठी इनामी दिलेली होती. मंदिराची झाडलोट, मंदिरात दिवाबत्ती, देवीची पूजा अर्चा, विविध असे कामं करणाऱ्यांना मदत व्हावी, त्यांनी ती कामं नियमितपणे करावी यासाठी निजामानं ही जमीन दिली होती. या जमिनीपैकी बरीचशी जमीन काही मठांच्या नावावर पण वर्ग करण्यात आली होती. मात्र आज जेव्हा मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष असलेले आणि ज्यांना ह्या तुळजाभवानी मंदिर जमिनीचं चौकशी करण्याचं महसूल मंत्र्यांनी आदेशित केलं आहे असे जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजारी यांनी आज धाराशिवमध्ये या प्रकरणी एक पत्रकार परिषद घेतली. त्यांच्या या पत्रकार परिषदेच्या एकूण त्यांचं बोलण्यावर मंदिर संस्थांचं नावावर तर काही जमीन आहे की नाही याचा अजून तपासच लागलेला नाही असंच त्यांच्या बोलण्यातून दिसून येत होतं. मात्र तुळजापूर शहरात पापनाश तीर्थक्षेत्र त्या घाटशे आदी ठिकाणी मंदिराच्या जमिनी असल्याचं स्पष्ट होतं. त्याचबरोबर जिथं तुळजाभवानी सैनिक स्कूल आहे ती पण जमीन मंदिराचीच आहे असंही त्यातून स्पष्ट होतं. महसूल मंत्र्यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. आदेश आपल्याला माध्यमातून आणि प्रत्यक्षातून मिळाल्याचं सांगत जिल्हाधिकाऱ्यांनी आपण या प्रकरणी एक चौकशी समिती नेमणार असून त्या चौकशी समितीकडून या पूर्ण जमिनीचं काय गोडबंगाल आहे हे जाणून घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. ही चौकशी किती काळात होईल हे सांगता येणार नाही. पूर्वीच्याही जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत चौकशा केलेल्या आहेत, पण त्यातून काय पुढं आलं का नाही हे कळू शकलेलं नाही. त्यामुळं आता जिल्हाधिकारी आता इथून पुढं या जमिनीच्या घोटाळ्यासंदर्भात चौकशी समिती नेमणार आहे. ती चौकशी समिती कोण असणार हे अजून काही त्यांनी पत्ते उलगडलेले नाही. पण चौकशी समिती नेमल्यानंतर ती चौकशी समिती महसूल विभागाकडून या जमिनीची कागदपत्र गोळा करेल. ही जमिनी प्रत्यक्ष कोणाच्या ताब्यात आहे, कोण कसतंय, खरंच देवीची सेवा करणाऱ्यांकडेच ही जमीन आहे की नाही हेही पाहिल आणि मग त्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करेल. त्या अहवालानंतर मग जमिनीचं गोडबंगाल काय ते बाहेर येईल.
आपल्या राजकारणाची सुरुवातच शिवसेनेतून केलेल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांनी शेवटी मतदारसंघाच्या विकासाला निधी मिळत नाही, जनतेची कामे माझ्याकडून मी विरोधात असल्यामुळं होऊ शकत नाही असं सांगत गेल्या आठवड्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना रामराम करत शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश केलेला आहे. त्यांच्या प्रवेशानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी 28 जून रोजी धाराशिव येथे येऊन सिद्धाई मंगल कार्यालयात आपल्या पक्षाच्या पदाधिकारी, नेते आणि शिवसैनिकांशी थेट संपर्क साधून ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यावर टीकाही केलेली होती. त्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं शिवसैनिक पण उपस्थित होते. तर नेमकं त्याच दिवशी इकडं आपल्या खासदार संपर्क कार्यालयात ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी जनता दरबार पण घेतला होता आणि त्या जनता दरबारलाही नेहमीप्रमाणेच तिथं गर्दी दिसून येत होती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी चिथावणी करून अशा सूचना देऊन शिवसैनिकांना बंडखोर खासदारांना योग्य ती जागा दाखवा असं सांगितल्याचं परत येत असतात. परंतु धाराशिव लोकसभा मतदारसंघात खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांनी, पदाधिकाऱ्यांनी, नेत्यांनी कुठलाही विरोध केल्याचं आजपर्यंत दिसून आलेलं नाही. त्यामुळं परवा 2 जुलैलाही खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी आपल्या संपर्क कार्यालयात जनता दरबार घेतला आहे आणि ते मतदारसंघात फिरत असून ठिकठिकाणी त्यांचे लोक सत्कार पण करत असल्याचं दिसून येत आहे. एकंदरीत धाराशिव लोकसभा मतदारसंघात ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यावर नाराज असणारे पण लोक आहेत आणि त्यांच्या निर्णयामुळं आनंदित झालेले पण लोक दिसून येत आहेत. मुंबई, कोकण या भागात धुवाधार पाऊस सुरू आहे. तिकडं सखल भागात पाणी साठलं आहे. कोकणातील अनेक नद्या धोक्याच्या पातळीपर्यंत त्यांची पाणीपातळी वाढलेली आहे. कोल्हापूरमध्येही पंचगंगा धोक्याच्या पातळीच्या जवळपास तिच्यात पाणीपातळी आलेलं आहे. विदर्भातही अनेक नद्या दुथडीवरून वाहत आहेत. तिकडं मध्य प्रदेशात जोरदार पाऊस पडल्यामुळं जळगावजवळच्या हातनूर धरण भरलं असून हातनूर धरणाचे 10च्या वर दरवाजे उघडून तापी नदीत पाणी सोडण्यात आलेलं आहे. अशी सर्वत्र परिस्थिती असताना धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात मात्र पावसानं तशी पाठच फिरवली आहे असंच म्हणावं लागेल. कुठंतरी तुरळक पाऊस पडतो, दिवसभरात 2-4 वेळेस कमी लहान मोठ्या सरी कोसळतात आणि मग वातावरणात फक्त गारवा राहतो, ढगाळ वातावरण राहतं. शेतकरी त्याही परिस्थितीत जिथं ओल आहे तिथं खरीपाची पेरणी करतो आहे, परंतु त्याच्या मनात धाकधूक कायमच आहे हे दिसून येत आहे. आणि अशा परिस्थितीतही लवकरच आपल्याकडं पण धुवाधार पाऊस येईल अशी आशा
शेतकरी आणि जनता बाळगून आहे. बघूया आता हा पाऊस कधीपर्यंत आपल्या परिसरात येतो त्याची आपण वाटच पाहतो. धाराशिव शहरातील पद्मिनी शिवाजीराव शेळके यांचं काल देहावसन झालं आणि त्यांनी व्यक्त केलेल्या इच्छेप्रमाणे त्यांचे चिरंजीव एस टी महामंडळामधून वाहक म्हणून सेवानिवृत्त झालेले सुरेश शिवाजीराव शेळके आणि त्यांच्या बंधूंनी आईच्या इच्छेखातर त्यांच्या आई पद्मिनी शिवाजीराव शेळके यांचं देहदान धाराशिव येथील वैद्यकीय महाविद्यालयात केलेलं आहे. आजच्या युगात असा निर्णय घेणं काही तुरळकच लोक घेतात आणि आपलं शरीर आपला जीव गेल्यानंतरही लोकांच्या कामी यावं यासाठी त्यांचं हे काम चालू असतं. हेच पद्मिनी शेळके यांनी त्यांच्या मुलांना सांगितल्यामुळं त्यांच्या हातून हे कार्य घडलेलं आहे. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.